सो गुड मॉर्निंग पब्लिक। तर फायनली पुण्यामध्ये सनराईज झाला होता आणि त्याचबरोबर मी सुद्धा खूप लवकर उठलो होतो, पण आपले अभिभाऊ खूप गाढ झोपलेले होते. तर सकाळी मस्त उठल्यानंतर आम्ही आदित्य रेस्टॉरंट मध्ये ब्रेकफास्ट साठी पार्सल आणायला गेलो होतो. पार्सल येईपर्यंत आपल्या अभिभाऊ आणि एपी ब्रो यांचं खोल विषयावर डिस्कशन चालू होतं. त्यानंतर आम्ही सगळे रेडी झालो होतो, पण पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पण आमचे दोन्ही पण भाऊ हे ट्रिपचे प्लॅनिंग करत होते. पाऊस थांबल्यानंतर आमची गाडी अभिभाऊ सुसाट पळवत होते. त्यानंतर आम्हाला आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पांचे दर्शन झाले आणि त्याचबरोबर तिथला सुंदर व्ह्यू सुद्धा आम्हाला बघायला मिळत होता. त्यानंतर चहा पिण्यासाठी आम्ही एका हॉटेलवरती थांबलो आणि त्याच पद्धतीने रॉनिनला सुद्धा थोडा रेस्ट दिला. तिकडे आम्ही चहा पित असताना समर्थ भाऊ हेल्मेट सोबत खेळत होते आणि वेगळ्याच प्रकारे काचेमध्ये त्यांचं तोंड बघत होते. मात्र त्यांनी त्यांचा फोन काही इथेही सोडला नाही. नंतर त्यांना मी फोनच्या दुनियेतून बाहेर काढून व्ह्यूची दुनिया दाखवत होतो. तर मित्रांनो, व्ह्यूच्या दुनियेत जरा जास्तच पाऊस पडत होता आणि रस्त्यामध्ये सुंदर असा आम्हाला लोणावळ्याचा व्ह्यू बघायला मिळाला. फायनली आता आम्ही लोणावळ्यामध्ये एंट्री केली होती आणि टायगर पॉइंट पासून आम्ही फक्त थोड्याच दूर होतो. तर फायनली आम्ही टायगर पॉइंटला पोहोचलो होतो, पण येथे खूप सारं ट्रॅफिक होतं. मग काय, एवढं मोठं डोंगर बघितल्यावर आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. तर एपी ब्रो आणि अभि ब्रोने मला त्यांचा फोटोशूट करायला सांगितला होता, पण मी फोटोशूट सोडून वेगळाच काहीतरी करत बसलो होतो आणि ते मला खूप वैतागून पण गेले होते. आणि त्यावर त्यांनी मला एक वेगळीच रिॲक्शन दिली होती. नमस्कार गाईस, कसं वाटलंय? त्यानंतर आम्हाला चहाची तलब लागली होती, पण एपी ब्रो चहाचा स्नॅप काढण्यात खूप बिझी झाला होता. त्यानंतर एपी ब्रो खूप मजेशीर आमच्याकडे भजे घेऊन आला. छान अशा व्ह्यू मध्ये आम्ही गरमागरम टेस्टी भजी खाल्ली. सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही एकमेकाला सपोर्ट करत हळूहळू खाली उतरायला सुरुवात केली. त्यानंतर आमचे चंगू मंगू सुद्धा खूप छान उड्या मारत खाली उतरत होते. तर मित्रांनो, फायनली टायगर पॉइंट वरून निघाल्यानंतर आम्ही आता आयशा विलाकडे निघालो होतो. तर मित्रांनो, आयशा विलाकडे जाताना आम्हाला लागला रेल्वेचा गेट. तेथे आम्हाला थोडा वेट करावा लागला आणि त्यानंतर काय, त्या काकांनी आम्हाला एक ट्रेन सांगून तिथून 4 ट्रेन गेल्या. भली मोठी ट्रॅफिकला क्रॉस करून आम्ही फायनली आयशा विलाला पोहोचलो होतो. तर हा विला बाहेरून बघायलाच खूपच हॉरर वाटत होता. या विलाच्या जवळ गेल्यानंतर आम्ही बघितलं तेथे एक नवी रॉल्स रॉयल गाडी लावलेली होती आणि तिच्याकडे कोणी बघायची बी हिंमत करत नव्हतं. त्यानंतर भयंकर अशा ट्रॅफिक मध्ये निघून आम्ही परत पुणे हायवेच्या दिशेने रवाना झालो. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.